नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी ढगे सर, रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर. तर आपण अभ्यास करत आहोत सहकार इयत्ता 12वी. मागील तासाला आपण सहकारी संस्थेचे संघटन, ऑर्गनायझेशन ऑफ अ कोऑपरेटिव्ह सोसायटी या प्रकरणामध्ये प्रस्तावना आणि सहकारी संस्थेची संघटन रचना याचा अभ्यास केला. या संघटन रचनेमधला प्रमुख पाया सभासद याविषयी आपण सविस्तररित्या माहिती अभ्यासलेली आहे, ज्यामध्ये आपण बघितलेलं आहे की या सभासदाचे प्रकार काय आहेत, सभासदाचे अधिकार काय आहेत, सभासदाच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि त्याचबरोबर सभासदत्व रद्द कशामुळे होतं, सभासदत्व संपुष्टात कशामुळे येतं. त्यानंतर आपण सभासदांच्या अधिकारामध्ये बघितलेलं होतं की सभासद दैनंदिन कामकाज जे आहे तर ते बघू शकत नाही, कारण बहुसंख्य असतात, विखुरलेले असतात आणि म्हणून ते जे आपले प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी नेमून देतात. त्यांना आपण व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असं म्हणतो आणि त्यांच्यामार्फत दैनंदिन व्यवस्थापनाचं कामकाज जे आहे तर ते कामकाज केलं जातं. तर या व्यवस्थापन समिती संदर्भात आपण सविस्तररित्या अभ्यास करणार आहोत. तर बघूया ही व्यवस्थापन समिती, जिला कार्यकारी समिती असं सुद्धा म्हटलं जातं, ज्याला मॅनेजिंग कमिटी, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असं ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. तर बघा, सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात आणि त्यामुळे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी जी आहे तर ती सभासदांची असते. परंतु सर्वच सभासद दैनंदिन व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाही. याचं कारण आहे की सभासदांची संख्या जास्त असते. त्याचबरोबर सभासदांमध्ये वेळोवेळी बदल होत असतात, आपल्या भागांचं हस्तांतरण केलं जातं, सभासदाचा मृत्यू होतो किंवा सभासदाचा दूरवर वास्तव्यासाठी व्यवसायाच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या निमित्ताने तो बाहेरही जाऊ शकतो. या कारणामुळं सहकारी संस्थेला पर्यायी व्यवस्थापनाची व्यवस्था करावी लागते आणि म्हणून सभासद आपले प्रतिनिधी नेमतात आणि याच प्रतिनिधींना संचालक असं म्हटलं जातं आणि त्यांचा एकत्रित जो समूह आहे तर ह्या समूहाला व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असं त्यांना म्हटलं जातं. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 आणि नियम 1961 आणि सहकारी संस्थेची जी काही उपविधी आहे, उपविधी म्हणजे आपल्याला माहीत आहे की सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाचे नियम ज्यामध्ये नोंद केलेली आहे, निबंधकाने ज्याला मान्यता दिलेली आहे, ज्याला पोट नियम असं सुद्धा म्हणतात. तर यामध्ये दिलेल्या ज्या काही तरतुदी आहेत तर ह्या तरतुदीनुसार व्यवस्थापन समितीला व्यवस्थापनाचे जे अधिकार आहेत तर ते अधिकार सर्वसाधारण सभेकडून प्राप्त झालेले असतात आणि मग या अधिकारांचा वापर व्यवस्थापन समितीच्या व्यवस्थापन समितीच्या सभांमध्ये केला जाऊ शकतो. आता दैनंदिन कामकाज करण्यासंबंधीचे जे काही निर्णय आहेत तर ते निर्णय व्यवस्थापन समिती घेत असते आणि ह्या व्यवस्थापन समितीचा जो कार्यकाल आहे तर तो 5 वर्षासाठी असतो. 5 वर्षासाठी ही व्यवस्थापन समिती काम करते आणि त्यानंतर पुन्हा ही व्यवस्थापन समिती बरखास्त होऊन नवीन व्यवस्थापन समितीची नियुक्ती जी आहे तर ती सभासदांकडून केली जाते. तर आता आपण या ठिकाणी बघणार आहोत पुढे या व्यवस्थापन समितीची रचना. आता व्यवस्थापन समितीची रचनेचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने आपल्याला अभ्यास करायचा आहे तो सदस्य संख्येचा. ही व्यवस्थापन समितीमध्ये किती सदस्य संख्या असावी याचा प्रामुख्याने उल्लेख सहकारी संस्थेच्या उपविधीमध्ये केलेला असतो आणि ही जी उपविधी आहे ही उपविधी निबंधकाने ठरवलेली असते. निबंधकाने त्याला मान्यता दिली असते आणि हा अधिकार जो आहे, ही संख्या ठरवण्याचा अधिकार आहे, हा निबंधकाला आहे. सभासदांची संख्या याचा विचार करून तो व्यवस्थापन समिती सदस्य संख्या जो आहे तर तो ठरवत असतो आणि त्यासाठी तो साधारण किंवा विशेष आदेश काढतो आणि सरकारी राजपत्रामध्ये प्रसिद्धी करून ही जी संख्या आहे तर ही संख्या ठरवली जाते. आता ही संख्या ठरवत असताना मतांची समानता टाळली जावी यासाठी ही संख्या विषम असली पाहिजे. उदाहरणार्थ 8, 12 अशा प्रकारच्या जर समसंख्या घेतल्या गेल्या तर एखादा निर्णय घ्यायचा असेल आणि त्यासाठी मतदानाची प्रक्रिया राबवली जात असेल तर 8
व्यवस्थापन समिती सदस्य असतील तर 4-4 समान मतं झाली तर प्रश्न उद्भवू शकतो. यासाठी ही समानता टाळण्यासाठी विषम संख्या जी आहे तर ती विषम संख्या असली पाहिजे आणि ही सदस्य संख्या जास्तीत जास्त 21 सहकारी संस्थेबाबतीत इतकी असू शकते आणि या 21 मध्ये कमीत कमी 2 महिला सदस्य असणं गरजेचं आहे. आता एकूण व्यवस्थापन समिती सदस्य किती आहे तर यानुसार निबंधक ही संख्या ठरवत असतो. कमीत कमी 2 महिला सदस्य व्यवस्थापन समितीवरती असल्या पाहिजेत. आता आपल्याला पुढे बघायचं आहे या व्यवस्थापन समितीची कार्ये. कोणकोणती कार्य या व्यवस्थापन समितीला पार पाडावी लागतात. त्यातलं पहिलं कार्य आहे ते म्हणजे धोरणांची अंमलबजावणी. सभासदांची म्हणजेच अधिमंडळाची जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा आहे तर या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेचं संचलन कशा पद्धतीनं केलं जावं आणि त्याचबरोबर संस्थेच्या दृष्टिकोनातून इतर आणखी जी काही धोरणं ठरवली जातात तर ती धोरणं प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या मदतीनं अंमलबजावणी केली जाते आणि ते करण्याचं काम व्यवस्थापन समितीचं आहे. उदाहरणार्थ व्यवस्थापन समितीमध्ये निर्णय घेण्यात आला की सभासदांना 10% इतका लाभांश वाटला जाणार आहे. सभासदांनी निर्णय घेतला वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्यवस्थापन समिती कर्मचाऱ्यांच्या मदतीनं पूर्णत्वास आणते. म्हणून धोरणांची अंमलबजावणी हे पहिलं कार्य आहे. त्यानंतर दुसरं कार्य आहे ते म्हणजे सभासदत्वास मान्यता. सहकारी संस्थेची स्थापना झाल्यानंतर संस्थेच्या कार्यक्षेत्रातील पात्र व्यक्ती कुणीही संस्थेकडे सभासदत्वासाठी अर्ज करू शकतो. ज्यावेळेस हा अर्ज संस्थेला प्राप्त होतो तर संस्थेचा सचिव तो अर्ज व्यवस्थापन समितीच्या पुढे मान्यतेसाठी ठेवतो. हा अर्ज करत असताना आवश्यक असणारं प्रवेश शुल्क, किमान भाग भांडवलाची रक्कम आणि योग्य रीतीने भरलेला अर्ज असेल तर व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये त्याच्यावरती विचार केला जातो आणि त्या व्यक्तीला सभासद करायचं किंवा नाही याबाबत ठराव मंजूर होतो. जर त्या व्यक्तीला सभासद करण्याचा निर्णय झाला असेल तर अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत ह्या व्यक्तीला सभासद करायचं किंवा नाही अशा प्रकारचा निर्णय दिला गेला पाहिजे आणि जर सभासद करायचा जर निर्णय घेतला असेल तर 15 दिवसाच्या आत त्या व्यक्तीला तुम्हाला सभासद म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे अशा प्रकारची माहिती कळवली गेली पाहिजे. त्यानंतर पुढचं तिसरं कार्य आहे ते आहे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती. सहकारी संस्थेचं कामकाजाचं स्वरूप, कामकाजाची पद्धती यानुसार व्यवस्थापन समिती हे जे कामकाज आहे व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सेवक वर्गाची संख्या निश्चित करते. किती, कोणत्या शैक्षणिक पात्रता असणारे कर्मचारी आवश्यक आहेत तर हे निश्चित केलं जातं आणि ते कर्मचारी नियुक्ती करण्यासाठी मग वर्तमानपत्रात जाहिरात देणं असेल, अर्ज मागविणे, त्याचबरोबर त्या अर्जाची छाननी करणे, अर्जाची छाननी झाल्यानंतर योग्य त्या व्यक्तींना मुलाखतीसाठी पत्र पाठविणे, या मुलाखतींमधून सेवकांची निवड करणे, ते निवडलेल्या सेवकांचं वेतन ठरवणं, त्याचबरोबर त्यांना संस्थेकडून नियुक्तीपत्र देणं, त्यांच्या सेवा शर्ती ठरवणं इत्यादी प्रकारची जी काही कार्य आहे तर ही कार्य व्यवस्थापन समितीकडून कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना पार पाडली जातात. त्यानंतर पुढचं कार्य आहे ते आहे भाग भांडवलात वाढ. आवश्यकतेनुसार संस्थेला जर कधी गरज भासली व्यवसायाच्या विस्तारासाठी, संस्थेच्या विकासासाठी तर भाग भांडवल वाढवणं गरजेचं असतं. मग सभासदांच्या वार्षिक सभेमध्ये किंवा 2 वार्षिक सर्वसाधारण सभांच्या मध्ये जी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली जाते तर ह्या सभेमध्ये भाग भांडवल वाढीबाबत ठराव मंजूर करून घेतला जातो. म्हणजे व्यवस्थापन समिती शिफारस मांडते, जर सभासदांनी त्याला मंजुरी दिली तर तो ठराव निबंधकाकडे मंजुरीसाठी पाठवला जातो. कारण भाग भांडवलात वाढ करायची असेल तर मागील वर्षी आपण अभ्यासलेलं आहे की यासाठी विशेष ठराव जो आहे तो मंजूर करावा लागतो, ज्यासाठी 3/4 मतदानांची आवश्यकता आहे आणि हा विशेष ठराव सभासदांकडून त्याला मंजुरी मिळाली की मग त्याला पुन्हा निबंधकांची मंजुरी जी आहे तर ती घ्यावी लागते आणि जर निबंधकांनी मान्यता दिली
तर व्यवस्थापन समिती भांडवल वाढवण्यासंबंधात पुढील कार्यवाही जी आहे तर ती सुरू करते. म्हणजे भागांची विक्री करणं आणि त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही जी आहे तर ती कर्मचाऱ्यांच्या मदतीनं व्यवस्थापन समिती सुरू करते. त्यानंतर पुढचं कार्य आहे ते आहे निधीमध्ये वाढ. भाग भांडवलाच्या व्यतिरिक्त संस्थेकडे इतर असणारा जो निधी आहे त्याच्यामध्ये जर काही कारणास्तव वाढ करायची असेल तर आपल्याला माहिती आहे संस्थेला जर दीर्घमुदतीचं भांडवल आवश्यक असेल तर भाग भांडवलात वाढ केली जाते आणि जर अल्पमुदतीचं भांडवल आवश्यक असेल तर अशा प्रसंगी इतर निधींमध्ये वाढ केली जाते. ही गरज जर भासली असती तर मग अशा संस्थेला जर अर्थक्षम करायचं असेल, अल्पमुदतीचा निधी उभा करायचा असेल तर त्यासाठी या निधीमध्ये वाढ करण्याचं कार्य जे आहे तर ते व्यवस्थापन समिती करते. यासाठी कोणत्याही प्रकारची सर्वसाधारण सभा आयोजित करण्याची गरज नाही. हा निर्णय स्वतः व्यवस्थापन समिती घेऊ शकते. मग यामध्ये सभासदांकडून किंवा इतर व्यक्तींकडून ठेवी स्वीकारणे असेल, वित्तीय संस्था किंवा बँकांकडून किंवा शिखर सहकारी संस्थेकडून कर्ज घेणं असेल, इतरांकडून देणगी स्वीकारणं असेल, अशा प्रकारच्या मार्गांचा अवलंब करून निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला जातो, त्याची कार्यवाही केली जाते. त्यानंतर पुढचं कार्य आहे सहकारी संस्थेचं जे आहे सेवकांच्या तक्रारींचं निवारण. सहकारी संस्थेकडे अनेक सेवक काम करत असतात आणि ह्या सहकारी संस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या काही तक्रारी असतात, त्यांच्या काही मागण्या असतात. तर ह्या तक्रारी, मागण्या, सूचना यांच्याकडे व्यवस्थापन समितीनं योग्य त्या पद्धतीनं लक्ष दिलं पाहिजे. आणि जर असं केलं गेलं नाही तर सेवकांमध्ये असंतोष किंवा अस्वस्थता निर्माण होऊ शकते. आणि जर अशा पद्धतीनं अस्वस्थता निर्माण झाली तर त्याचा संस्थेच्या कामकाजावरती विपरीत परिणाम होतो आणि हा परिणाम सहकारी संस्थेला नुकसानकारकसुद्धा ठरू शकतो. आणि म्हणून या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ज्या आहेत तर त्या कार्यालयीन वेळ, कार्यालयातील सुविधा, त्याचबरोबर आरोग्यविषयक सोयीसुविधा, त्यांचा अभाव, पगारवाढ, बोनस, सुट्ट्या, रजा ह्या बाबतीत असू शकतात. आणि म्हणून अशावेळी व्यवस्थापन समितीला प्राप्त झालेल्या तक्रारीवरती विचार करून त्यांनी तो सोडवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जर सेवक समाधानी असेल तर नक्कीच त्याचा परिणाम त्यांच्या कामावरती होणार आहे आणि चांगल्या पद्धतीचं काम करून सहकारी संस्थेला या माध्यमातून नफा होऊ शकतो, संस्थेच्या प्रगतीला हातभार लागू शकतो. आणि म्हणून हे कार्य या ठिकाणी सेवकांच्या तक्रारीचं निवारण करण्याचं कार्य व्यवस्थापन समितीला पार पाडायचं आहे. त्यानंतर पुढचं कार्य पार पाडायचं आहे ते आहे